फोन लागत नाही. लागतोय. कधी कधी फोनची रिंग तिला ऐकू येत नाही, पण फोन बघितल्यावरती कॉल बॅक करते. कुठेतरी बाहेर गेली असेल ती. तिची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला बाहेर जायला मनाई केली मी. बाहेर नाही जाऊ शकत. सर मे बी त्यांच्या फोनची बॅटरी डाऊन झाली असेल. हा, तसं होऊ शकतं, पण सध्या हा निनावी कॉल आला आणि ह्याचा काही संबंध असला तर काही खरं नाही. एवढं डेअरिंग कोणीही करणार नाही सर. नाही करणार डेअरिंग, बरोबर. आणि जर केली तर कधी बघितलं नाही असं रूप दाखवेन त्यांना. सर आता पुढे काय करायचं? वहिनी घरी आहेत का? अरे हो, माझ्या ध्यानातच नाही आलं. लगेच त्यांना कॉल कर. करतो. सर बिझी आहे फोन. उचल फोन उचल. सर बायकोचं झालं माझं बोलणं. अहो काकू कुठे गेलं काहीच माहित नाही तिला. म्हणजे दाराला कुलूप आहे. बापरे, कुठे गेले असेल ते? सर मला आता हे खूप सिरियस वाटायला लागले. शेला राजेश टेन्शन मध्ये, कशाला टेन्शन वाढवताय? अहो पण चला मी निघतो. सर पण आता कुठे जाणार आहात तुम्ही? मला माहित नाही, पण मला शोधावं लागेल तिला. सर मी येतो तुमच्या सोबत. मेमाणे अहो बहिणींना काहीतरी माहिती असेल त्यांना पुन्हा एकदा विचारा ना. अहो काकू काहीच सांगून गेलेले नाहीत. अहो सर. नेहा, अगं अजयच्या आईला फोन केलास का? अगं बघ ना कुठपर्यंत आलेत. अहो कशाला फोन करायचा? एकट्या येतात त्या, येऊ दे की सावकाश, घाई कशाला? बरं तू काही केलंस की नाही त्यांच्यासाठी? म्हणजे काय, पोहे करून ठेवलेत. व्हेरी गुड. नेहा, अगं बेटा काय झालं, तू का शांत आहेस? काय नाही पप्पा. नेहा, अरे या 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 ना वहिनी. या बसा. कशी आहे तब्येत आता? थोड्या थकल्यासारख्या दिसताय म्हणून विचारलं. हो ना, सवयनी आहे ना, घरीच असते, त्यामुळे असं कधीतरी बाहेर पडलं की जरा थकायला होतं. पाणी घ्या, पाणी. हो. घर सापडायला त्रास नाही ना झाला काही? हो, विचारत आले. कसं वाटलं घर आमचं? खूप छान, सुंदर. बाय द वे वहिनी, तुमची तब्येत कशी आहे आता? आता बरी आहे. हो, आराम करायचा ना मग घरी. निरोप अजय बरोबर पाठवून द्यायचा. तसाही त्याला आमच्या घरी यायला काही वेळ नसतो, या निमित्ताने आला तरी असता. त्याला त्याच्या कामाचं खूप टेन्शन आहे. हल्ली फारसा घरीही सापडत नाही तो. हो ना, म्हणून तर आम्ही मध्ये पोलीस स्टेशनला गेलो होतो त्याच्याशी बोलायला. बोलला असेल ना अजय तुम्हाला? मीच सांगितलं त्यांना. अच्छा, पोहे आणतेस? हो, कशाला उगाच हे सगळं? या म्हणजे काय, तुम्ही पहिल्यांदा येताय आमच्या घरी आणि आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा केवढा छान पाहुणचार केलात आमचा, बरं नसतानाही. एवढं तर करायलाच हवं ना.
खरं तर मी तुमच्याशी बोलायला आली. नेहा आणि अजयला तुम्ही भेटायचं नाही म्हणून सांगितलं. तुमचंही म्हणणं चुकीचं नाहीये. लग्नाचा निर्णय लवकर घेण्यात यावा म्हणून तुम्ही असं म्हणालात. पण सध्या अजय ज्या परिस्थितीत आहे त्यात तो जे म्हणतोय तेही चुकीचं नाहीये. या दोघांचं न बोलणं न भेटणं मलाही नाही पाहवते. खूप प्रेम हो दोघांचं एकमेकांवर, जीव आहे दोघांचा एकमेकांवर. आणि याविषयी मी काही मार्ग निघतोय का यासाठी मी तुमच्याशी बोलायला आली. वहिनी, मला तुमचं म्हणणं कळतंय, पण तुम्ही एकदा तरी माझ्या जागी उभे राहून विचार करा ना. म्हणजे मला काय म्हणायचंय हे तुम्हालाही कळेल. अजय खूप चांगला मुलगा, यात शंकाच नाही. पण बाकी काही व्यावहारिक गोष्टी असतात त्याचाही विचार व्हायला हवा ना. आज शहरात किती पैसा लागतो, केवढी महागाई वाढली. प्रेमात आहे तोवर सगळं ठीक आहे, पण नंतर जेव्हा थोड्याशा पैशात महिना काढावा लागेल तेव्हा हे सगळं खूप अवघड होऊन बसेल. आणि हे नेहाला झेपणार नाही. मी तिची आई आहे आणि मला त्याची पूर्ण कल्पना आहे. घरात एखादी जरी वस्तू नसली तरी लगेच नेहाला ती हवी असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजय यात काहीच हालचाल करत नाहीये. तो त्याचा मुद्दा सोडत नाहीये. तो त्याच्या मुद्द्यावर ठाम आहे, तर मी माझा मुद्दा का सोडू? नंतर त्रास होण्यापेक्षा आपण आधीच सावध झालेलं बरं, नाही का अजयची आई? तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही मुलांच्या सुखाचा विचार करताय, पण आज ना उद्या दिवस पालटतील. सगळेच दिवस सारखे नसतात. हे दिवस असेच कायम राहणार आहेत का? आज जे पैसे मिळत आहेत ते उद्याही मिळतील असं नाहीये. वाढतीलही. किती वाढणार वाढून वाढून? हं? पोलिसांचा पगार काय असतो याचा चांगला अंदाज आहे मला. आणि यांनी काय होणार आहे? सगळा त्रास शेवटी आमच्या नेहालाच होणार ना. मम्मा, अगं कसला त्रास? नेहा, बोलतेय ना मी. अजयची आई, आपण सगळ्या बाजूनी प्रयत्न करून पाहिला. आम्ही अजयशी बोललो, तुम्ही बोलला असालच, पण अजय काहीच करायला तयार नाहीये. त्यामुळे आता अशी वेळ आलीये की आम्हाला काहीतरी वेगळा डिसिजन घ्यावा लागेल. म्हणजे बहिणी, तुम्ही इथे आलात या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघावा म्हणून, पण मला आता यातून कसलाच मार्ग दिसत नाही. सॉरी, पण आम्ही नेहासाठी दुसरी स्थळं शोधायला सुरुवात करतो. आणि हे तुम्ही अजयला सांगितलं तरी चालेल. नेहा, काय झालं डोळ्यात पाणी आणायला? जास्त रडू येत असेल तर आज जा. मी फक्त एवढंच म्हणाले की आपण दुसरं स्थळ शोधायला लागूया. हॅलो. हॅलो नेहा. हा जय, बोल. नेहा, आई कुठे आहे? घरी पण नाहीये ती, कुठेच मला सापडत नाहीये. आई आमच्याकडे आल्या. काय? हॅलो. काय झालं नेहा? अजयचा फोन होता. आईंना शोधत होता. म्हणजे वहिनी, तुम्ही अजयला सांगितलं नाहीये आमच्याकडे आलायत ते? नाही सांगितलं. त्याला जर सांगितलं असतं तर त्याने मला येऊ दिलं नसतं. हो, पण खूप टेन्शन मध्ये वाटलं मला. हो, स्वाभाविकच आहे. तुम्ही असं घराबाहेर पडायला नको होतं. काही झालं असतं तर? मी निघते. उशीर पण झालाय ना. आई,
थांबा, तो इकडेच येईल. तो म्हणाला का तसं? नाही, मी ओळखते त्याला. तो येईल आईंना घ्यायला. थांबा तुम्ही. अजय आला की त्याच्या बरोबरच जा. नाही म्हणजे काळजी नको ना कोणालाच. त्या संगीताचा फोन करणं चालू आहे का अजून? आपलं निम्म काम तीच तर करते. तुझ्यावर संशय यायला नको म्हणून थोडी ओरडत राहील तुझ्यावर. संगीता, अगं कॉफी आणायला एवढा वेळ लागतो का? आले आले. सॉरी मॅडम, लेट झाला. तू काय करतोस आणि इथे? वाघमारेंना बोलावलं होतं, त्याचं काय झालं? मॅडम फोन केला होता त्यांना, ते येतोय असं म्हणाले. कधी आणि केव्हा? आणि हे मी विचारल्यानंतरच कळणार आहे का मला? आधी सांगणारच नाही? नाही, मी पुन्हा एकदा फोन करतो ना त्यांना. उपकार करा माझ्यावर कामं करून. आणि तुला शेवटचं सांगते हा शरद, काम जमत नसेल तर गावी जायचं. फुकटचा पगार वाटायला इथे झाडाला नाही लागलेत पैसे. तू काय ऐकतेस ग आणि इथे उभी राहून? नाही, काही नाही मॅडम. मॅडम ते वाघमारे म्हणजे ते जे राजकारणात आहेत तेच ना? तुला कसल्या चौकशा? नाही म्हणजे तुम्ही नसताना ते आले किंवा त्यांचा फोन बिन आला तर मला माहीत हवं ना, म्हणून मी आपलं विचारलं. त्यापेक्षा कामावर लक्ष दे. इतर गोष्टींमध्ये लक्ष घातलं ना तर महागात पडेल ना संगीता. बर. इतर कोणाहीपेक्षा हिच्यापासूनच जास्त सावध राहायला हवं आपल्याला. ती वाघमारेंचं बघ आधी, ते जास्त महत्वाचं आहे. कॉल करतो. हा, जे आलास? मी घराखाली आहे, आईला खाली पाठवून दे. घरी आहे ना. मी घराखाली आहे नेहा, आईला पाठवून दे. ठीक आहे. मला खालीच बोलवलंय का त्यांनी? हो. मग मी निघते. अगं नेहा, मग तू अजयला वरती का नाही बोलवलंस? अहो असं काय करताय? त्याला वर यायचं नसेल, त्यांनी वहिनींनाच खाली बोलवलंय ना. कामात बिझी असेल तो. निघतेच आहे मी. आधीच एवढा उशीर झालाय ना. मी पण आलेच. नेहा मी पण येतो, निदान तिथे तरी भेट होईल माझी. तू येतेस? हे सगळं आवरते, तुम्ही जा. असा का दिसतोय? रागावलायस माझ्यावर? मी तुला सांगायला हवं होतं, पण तुम्हाला जाऊन नसतं दिलंस. अजय, काळजी घे आईंची. अजय, अरे इथपर्यंत आला होतास तर आत यायचंस ना. तो आता नाही बोलायचा.
रागावला की असाच गप्पा बसतो. अजय, वहिनींचं आणि नेहाच्या आईचं थोडं बोलणं झालं, पण आपण या विषयावरती नंतर बोलूया. नेहा, डोळ्यात पाणी का आणतेस? माझ्या परीने मी सगळे प्रयत्न केले. आता स्वामींची इच्छा. अजय, रागवू नकोस ना, काहीतरी बोल. तू नेहाच्या घरी जायला नको होतंस, मला माहिती होतं की तुला आवडणार नाही म्हणून. तरीही तू गेलीस. मला काळजी वाटत होती रे तुझी, आणि खरं तर नेहाची पण. पण त्यासाठी तू नेहाच्या आईला विनवणी करायला नको होती. अरे विनवणी नाही, बोलायला गेले होते मी. त्या काय म्हणाल्या मला कळू शकतं? काही नाही, पण अजय आता मला मार्ग निघेल असं वाटत नाहीये. मी प्रयत्न केला खरा, पण. काय म्हणाल्या त्या? काही नाही, घरी गेल्यावर बोलूया. सांग. त्या नेहासाठी दुसरं स्थळ पाहणार आहे. त्यांनी तुला हे सांगायला नको होतं. मला खूप वाईट वाटलं अजय. तू जायला नको होतं. आता मला कळलं ह्या का रडत होती ते. मॅडम, वाघमारे साहेब आले. त्यांना काय हवं नको ते बघ. हो. या बघा. या या या, बसा ना. तुमचा निरोप मिळाला, पण यायला जरा वेळ झाला. तुम्ही वेळात वेळ काढून आलात हेच खूप आहे माझ्यासाठी. हो, पक्षीची काबले वाढलीत मॅडम. स्वाभाविक आहे, पण तुमचं पद सुद्धा वाढलंच आहे की. हा, आता तर सुरुवात आहे. तुम्हाला सांगतो मॅडम, या वर्षी अशी गुड न्यूज देतो का नाही तुम्हाला, बघत राहाल. साहेब, काय घेणार? नको काय बाबा, काय लागलं तर सांगेल की. हा? बरं मॅडम, मी काय म्हणत होता? ते मागच्या वेळी कंपनी विषयी सांगितलं होतं मी तुम्हाला. काही लोकांशी बोललोय मी. मार्केट जरा डाऊन आहे ना. पण आपण व्हॅल्युएशन सुद्धा कमी केलं होतं. मॅडम, मी तुम्हाला जरा स्पष्टच बोलू का? बरं होईल. मॅडम, तुम्ही जी कंपनी इकायची म्हणताय ना, त्या कंपनीच्या दोन्ही मालकांचा संशयितरित्या मृत्यू झालेला आहे. आता ही गोष्ट काही लोकांपासून लपून राहत नाही म्हणा. आणि कसं आहे मॅडम, आजकाल लोक 1 BHK घ्यायचे म्हटलं ना तरी वास्तुशास्त्रवाल्याला विचारतात. आणि इथं तर आपली अख्खी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. मॅडम, तसं काही टेन्शन नका घेऊ, होईल, पण जरा वेळ लागेल. वेळ लागला तर नुकसान पण होईल ना. तो अजय ठाकूर कधी शोधणारे गुन्हेगारांना. हो ना, त्याच्यामुळेच तर खूप गोष्टी अडल्या आहेत. तो नसताना मॅडम तर आतापर्यंत फाईल क्लोज केली असते मी. तुम्हाला नाही वाटत आपण त्याचं काहीतरी करायला हवं? तुम्हीच सांगा काय करायचं ते. हा, देतो भाऊला. भाऊ, महत्वाचा फोन आहे. ए राव दे, नंतर बोलू. भाऊ बिजी आहे, नंतर बोलतील. हा, तर ठेवा. मॅडम, हा रणजित राईट हँड आहे माझा. नमस्कार मॅडम. हॅलो. हा मॅडम, काय म्हणत होता तुम्ही? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हा,
पहा मॅडम, म्हणजे असं आहे की एका दगडात 2 पक्षी मारायचे. काय साहेब, तो तुटत नाही म्हटल्यावर आपल्याला असं वागावंच लागणार.